तास। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर गाडगीळवाडी येथे मोठ्या पुला अगोदर कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला आणि या अपघातात एक जण ठार झाला असून अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। किती जण होते? गाडीकडे होती उभी होती चोरा करून आतमध्ये पण होते गेला या अपघाताची भीषणता पाहता या कंटेनरमधून इतरत्र पसरलेल्या कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अन्य कोणी अडकले आहे का याची खात्री राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे स्वतः जातीनिशी ग्रामस्थांच्या सहकार्याने करत होते। भरधाव वेगाने आलेल्या या कंटेनरनं येथील निवारा शेड जवळ गाडीची वाट पाहत असणाऱ्या काही प्रवाशांनाही दुखापत केली असून या ठिकाणी मागून येऊन 4 मोटरसायकलसह एक क्वालिस गाडीला धडक दिली आहे। ही धडक इतकी भीषण होती की महामार्गालगत लावण्यात आलेल्या संरक्षण लोखंडी बार पुढून क्वालिस गाडीत घुसला आहे। या कंटेनरमधील कोळसा महामार्गालगत सर्वत्र पसरला असून या ढिगाऱ्याखाली अन्य प्रवासी अडकल्याची भीती वर्तवण्यात येत होती आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाने एका क्रेनला पाचारण केलं असून ती क्रेन आल्यानंतर खाली कोण अडकला आहे का याची खातरजमा करण्यात आली, परंतु सुदैवाने अन्य कोणीही अडकलेलं नसल्याचं दिसून आलं। दरम्यान हा अपघात कशामुळे झाला याबाबत राजापूर पोलीस अधिक तपास करतायत। अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ खंडित झाली होती, परंतु राजापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्यानंतर महामार्गावर सर्व नियमितपणे सुरू झाले असल्याचं सांगण्यात आलंय।
इकडे होती उभी होती चोरा करून आतमध्ये पण होते समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।